सुरुवात ही रमाई स्मारकामध्ये होणं अत्यंत आवश्यक आहे, सर्वार्थाने ते आवश्यक आहे। श्याम निलंगेकर आणि लताताईंना मी खास करून सांगतो की हा जगातला देशातला एकमेव असा प्रकारचं मोठं स्मारक आहे रमाबाई आंबेडकरांचं, आणि राष्ट्रपतींच्या हस्ते याचं उद्घाटन झालेलं आहे। आणि विठ्ठल गायकवाड इथे 24 तास निवासी पद्धतीने काम करतात आणि अगदी दररोज इथे वैचारिक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले असतात। आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असतं की सगळ्या जाती आणि धर्माचे लोक जे संविधानाला मानतात ते सगळेजण याच्यामध्ये सहभागी असतात। तर आपण या किमान 1000 ते 1500 लोक पुणे शहरातनं, काही लोक राज्यातनंही येणार आहेत, त्यांनी यावं यासाठी 10,000 लोकांपर्यंत आपण सोशल मीडिया, फोन, भेटीगाठींच्या माध्यमातून पत्रकं वाटणं असं काम करतो आहोत। तर यशस्वी करायचं असेल तर आपण आपल्या संपर्कातल्या सर्व लोकांना आजपासून सांगायला सुरुवात करावी। सर्व जाती धर्माचे लोक याच्यात सहभागी व्हावं यासाठी सोशल मीडियावर, फेसबुक, व्हॉट्सअपला मेसेज पाठवावे, जास्तीत जास्त लोकांना फोन करावे। आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आपल्या काही सूचना असतील, अजून चांगल्या पद्धतीने काही करायचं असेल तर आपण आवर्जून सांगावं अशी मी आपल्याला विनंती करतो। कि बाबा साहब ने कोई जात पात नहीं देखा, बाबा साहब ने संविधान लिखा और सबको इंसाफ दिया है। हाँ, तो इसके ऊपर मैं एक शेर बोलता हूँ, सारे जालिमों को नाकाम होना है, सारे जालिमों को नाकाम होना है, फिर सुपुर्दे संविधान होना है, फिर सुपुर्दे संविधान होना है। ना सताओ कमज़ोरों को, ना सताओ कमज़ोरों को, संविधान की रोशनी में हिसाब होना है, संविधान की रोशनी में हिसाब होना है। तो बाबा साहब ने जो संविधान लिखे है उसकी रोशनी में हर एक का हिसाब होना है, चाहे वो कितना बड़ा भी जालिम हो, लेकिन संविधान के आगे उसको झुकना है, उसको नाकाम होना है। आजची ही बैठक आहे, काय सभा नाही आहे। या बैठकीमध्ये प्रत्येक जणांनी असा विचार करायला पाहिजे, मी घरी जाईल आणि कमीत कमी 50 लोकांना सांगाल। हा विचार आपण घरी घेऊन गेला पाहिजे। ही बैठक आहे, ही सभा नाही, पण सभेला रविवारी जे कन्हैया कुमार येणार आहे, हा संविधान आहे, प्रत्येक नागरिकाचा आहे, कोणी एका जातीचा नाही, धर्माचा नाही, काय नाही, हा भारताचा प्रत्येक नागरिकाचा घराचा प्रश्न आहे, संबंध आहे। कारण हा भारत देश, या भारतामध्ये जे बी कलम आहे आणि जे बी काय इतिहास आहे हे संविधानमुळं चाललेलं आहे, बाकी कुठल्याही गोष्टीमुळं चाललेलं नाही। पण संविधान का मनुस्मृती दहनाच्या सांस्कृतिक महत्त्व हे विषय घेऊन BG कोळसे साहेब आणि त्यानंतर प्रमुख वक्ता म्हणून कन्हैयाजी 14 तारखेला जी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडणार आहे, तर त्याचं महत्त्व किती आहे या बाबतीमध्ये आपण सर्वजण जाणता, सर्वांना त्या गोष्टीचा अभ्यास आहे। त्या अनुषंगानं बोलणं योग्य होणार नाही की काय, कारण की ही सभा जी आहे याच्यासाठी आहे की आपल्याला अरेंजमेंट कशा करायच्या आहे। तर साने गुरुजी पासनं मी आता संदीपजी माझे सहकारी या ठिकाणी आहेत, तर साने गुरुजीचा आपला हॉल तो सगळं फायनल झाला असणार, त्याचं एक्सपेंडिचर जी चर्चेस, ज्या इन्स्टिट्यूशन, ज्या सेमिनरीज आहेत आणि आमचे जे प्रमुख धर्मगुरू आहेत बिशप थॉमस दाबरे यांची जर तब्येत बरी असेल तर ते येतील, किंबहुना दुसरे जे महत्त्वाचे सेकंडरी ज्यांच्याकडे ऑथॉरिटीज आहेत ते धर्मगुरू त्या ठिकाणी येतील, यासाठी मी परिपूर्णता दाखवेल। आणि ज्या शाळा आमच्या आहे विशेषतः, आणि त्याच्यामध्ये 11वी 12वीचे जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून किमान साधारणपणे 100 युवक मला कसे गोळा करता येतील या संदर्भामध्ये मी कॉन्क्रीटली काम करेल। आणि माझ्या संघटनेची किमान 60 ते 70 लोक माझ्या संघटनेची येतील, म्हणजे साधारणपणे 100 ते 125 मिनिमम लोक मी कॉन्ट्रीब्यूट करेल असं मी या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या नेतृत्वांना घेऊन आपण कार्यक्रम घेत आहात। खऱ्या अर्थाने मनुस्मृती दहन आणि मनुस्मृती दहनाचे सांस्कृतिक महत्त्व तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आणि याच्यामध्ये की कन्हैया कुमारला आपण बोलवलेलं आहे, त्याचबरोबर आदरणीय BG कोळसे पाटील असणार आहेत, आणि मग हा कार्यक्रम खूप दर्जेदार असा असणार आहे। कारण हा आता सगळ्यांनी सांगितलं की मी माझ्याकडून आमचे 100 मुलं आले, माझे 60-70 माझ्या सर्व NGOचे जे संघटनेचे लोक असतील, त्याप्रमाणे माझ्या जे बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात
भारतीय बौद्ध महासभेचे पुणे शहराची कार्यकारिणी आहे, पुरुषांची कार्यकारिणी आहे, आमच्या महिलांची कार्यकारिणी आहे. त्याचबरोबर जे आमचे विहार आहेत, ज्या विहाराच्या माध्यमातून जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचं काम चालतं तिथपर्यंत मी आटोक्यात पोहोचण्याचा प्रयत्न करेन आणि माझ्याच्याने जेवढं सहकार्य होईल तेवढं मी सहकार्य करेल असे ग्वाही देते. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. जय भारत. महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महामानवांना मानवंदना. मी हर्षवर्धन दिलीप वानखेडे, आर्य नागार्जुन संग्रहालय, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन, मालधक्का, पुणे या तळमजल्यावर पहिल्या मजल्यावर आपलं गेले 2002 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोंचे आणि गौतम बुद्धांच्या विविध भावमुद्रेतील मूर्तींचे प्रदर्शन आपण तिथं ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपण गावोगावी जाऊन दरवेळेस बाबासाहेबांच्या फोटोंचं प्रदर्शन लावतो आणि त्यातनं त्यांच्या विचारांचा आणि त्यांच्या जीवनाचा प्रचार प्रसार करत असतो. आज आदरणीय विठ्ठलरावजी गायकवाड यांनी जी बैठक बोलवली आहे त्या बैठकीला सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत. आणि आर्य नागार्जुन संग्रहालयाकडनं जितके जास्त लोकांना मी या कार्यक्रमासाठी बोलवत आहे तो प्रयत्न करेल. आणि मनुस्मृतीचं दहन हा विषय आजकालच्या पिढीला सांगणं फार महत्त्वाचं आहे की मनू काय होती, ती स्मृती काय होती, त्यातले विचार काय होते आणि त्याचबरोबर संविधान काय आहे. संविधान आणि मनुस्मृती जर तुम्ही एकमेकांना तुलना केली तर तुम्हाला माणूस आणि जनावर या दोघांमधला फरक समजून येईल. तर माणसाला जनावर जगवणं आणि माणसाला माणूस म्हणून जगवणं या दोन गोष्टींचा फरक या दोन ग्रंथांमध्ये मिळतो. पहिला तर ग्रंथ आपण मानतच नाही, पहिला फक्त आणि फक्त आपल्यावर लादलेला एक विचार आहे आणि तो विचार आपण बाबासाहेबांच्या द्वारे आपण तो संपवून टाकलेला आहे आणि तोच प्रयत्न आपण अजूनही करतो आहे. त्यांनी किती प्रयत्न केला तरी आपल्यासाठी आपलं संविधान आपल्यासोबत आहे, त्याचा गौरव करणं हे आपलं काम आहे. त्यानिमित्ताने मी या कार्यक्रमात जास्तीत जास्त श्रमदान देऊन कार्यक्रम यशस्वी करण्याचा मी एक ग्वाही देतो. सर्वांना जय भीम. बुद्धांचे अनुयायी आहोत आपण, आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आता बैठकीला प्रत्येक पक्षाचे, प्रत्येक विचाराचे, प्रत्येक चळवळीचे सगळेच आपले धडाडीचे कार्यकर्ते इथे आलेले आहेत. बैठकीवरनं अंदाज लागून जातो की कार्यक्रम यशस्वी होणार आहे. आज भीमाच्या शिलेदारांनीच भूमिका घेण्याची गरज आहे. मला असं वाटतं की वेगवेगळ्या गटातटातलं जे राजकारण आहे ते आता आपण एका प्लॅटफॉर्मवर, एका कागदावर आपण सगळ्यांनी आलं पाहिजेत. आणि हा लढा वेगवेगळ्या पद्धतीने एकट्याने लढण्याचा नसून सगळ्यांनी एकत्र येऊन लढण्याचा आहे. सर्व महापुरुषांना, महामातांना प्रथमतः अभिवादन करतो. या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पक्ष, सर्व संघटना, आंबेडकरी चळवळीतले, समतावादी चळवळीतले सर्व कार्यकर्ते, त्यांना माझा सप्रेम जय भीम. दादांनी मला काल फोन केला, आज मीटिंग लावली, सांगितलं दादांचा विषय आहे दादा मनुस्मृती दहनाचे सांस्कृतिक महत्त्व. तर दादा, मनुस्मृती दहनाचे आम्हाला राजकीय महत्त्व माहिती होते, आम्हाला सामाजिक महत्त्व माहिती होते, पण दादांनी जो सांस्कृतिक महत्त्व हा जो विषय घेतलेला आहे हा मलाच जाणून घ्यायची इच्छा लागली की नेमकं सांस्कृतिक महत्त्व आणि जे व्याख्याते आहेत ते कुठल्या पद्धतीने विश्लेषण करतात ते, जेणेकरून आमच्या ज्ञानामध्ये भर पडेल की मनुस्मृती दहनाचं नेमकं सांस्कृतिक वैशिष्ट्य काय होतं. आणि 14 जूनला जो मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी साने गुरुजी स्मारकावर होतो आहे त्याच्या नियोजनासाठी आज या ठिकाणी ही बैठक आयोजित केली. त्याबद्दल मी संयोजकांचा आभार मानतो. आणि 14 तारखेला ताडीवाला रोड विभागातून जास्तीत जास्त
कारण वेळ सकाळची 10:30ची आहे, त्याच्यामुळं आमच्याकडं आदल्या दिवशी शनिवार असतो, त्याच्यामुळं लोकांना लवकर उठायची सवय नसते. रविवार आहे तरीसुद्धा जेवढे जास्तीत जास्त लोक त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी या कार्यक्रमाला एक वेगळं ऐतिहासिक स्वरूप आहे आणि कन्हैया कुमारांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. मी सुद्धा त्यांना अनेक वेळा पुण्यात त्या ठिकाणी ऐकलं आहे, काँग्रेस भवनमध्ये 1-2 सभांमधून. आणि या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी त्या ठिकाणी ताडीवाला रोडमध्ये उद्या काही फ्लेक्स आम्ही आमच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालयाच्या वतीने त्या ठिकाणी लावणार आहोत. आणि अजूनही त्या ठिकाणी काय जबाबदारी असेल तर ती संयोजकांनी सांगावी अशी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. आजचं हे जो नियोजन बैठक आपण ठेवलेली आहे, कन्हैया हा हिरा आहे. हिरा हा आपल्याला या बैठकीसाठी किंवा या भाषणासाठी लाभलेला आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ आपल्या माध्यमातून इतर लोकांना सुद्धा कसा पोहोचेल हे आपण सगळं बघायचं आहे. त्यासाठी सर्वांनीच तत्पर राहायचं आहे. परंतु दिसणारे केस म्हणजे माझ्या रूपी स्त्रीच्या डोक्यावरती दिसणारे केस, त्यानंतर महानंदाताई किंवा संघमित्रा लताताई आणि मी किंवा ह्या सगळ्या महिला आज आम्ही ज्या वेशभूषेमध्ये दिसतोय किंवा ज्या समर्थपणे समाजामध्ये वावरतोय, हे केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आहे. आणि ही आजही मनामध्ये म्हणजे दाहकता जाणवते की जर मनुस्मृती जाळीच नसती तर मी आजही त्याच वेशामध्ये असते, माझ्यामध्ये बदल घडला नसता. आणि आजही आपल्याला गुरुचरित्रातल्या शब्दाप्रमाणे चांडळ हा शब्दच दलितांना वापरला गेला असता, ह्याच्यामध्ये बदल घडला नसता. रात्र वैराची आहे हे तुम्हालाही ठाऊक आहे, मलाही ठाऊक आहे. परंतु आपल्याला जेवढं जमेल तेवढी जनजागृती करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत संविधान पोहोचवण्याचा हा एक चांगला आणि सुंदर योगायोग आपल्या या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्याचा जास्तीत जास्त लोकांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा मी स्वतः मातंग एकताची शहराध्यक्ष या नात्याने प्रयत्न करणार आहे. 14 तारखेला जो कार्यक्रम आपण आयोजित केला आहे त्या कार्यक्रमामध्ये महात्मा ज्योतिराव फुले समता प्रतिष्ठान सामील आहे आणि तो कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व ती मदत आम्ही करणार आहोत. महात्मा फुल्यांचं द्विजन्मशताब्दी वर्ष, चौदार तळ्याचं शताब्दी वर्ष, मनुस्मृती दहनाचं शताब्दी वर्ष आणि महात्मा ज्योतिराव फुले हे या पुणे महानगरपालिकेचे सभासद होते 1876 साली. त्यांचं हे 150वं वर्ष. आणि मला असं कायम वाटत होतं की या शहरामध्ये जसं समतेच्या लढ्यामध्ये महाडला एक मोठं अधिष्ठान आहे, मोठं महत्त्व आहे. त्या 2 कारणांमुळं की मार्च 1927 पहिल्यांदा चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला आणि 25 डिसेंबरला मनुस्मृती दहन झालं 1927. त्याचप्रमाणे महात्मा फुल्यांनी ही कर्मभूमी समजून अनेक इथं उपक्रम केले आणि आपल्या सर्व बहुजन समाजाला त्यांनी जाग आणली. हजारो वर्ष आपण ज्या अंधकारामध्ये होतो, ज्या अपमानामध्ये होतो, त्याला एकमेव कारण होतं की आपल्याला शिक्षणापासून वंचित केलेलं होतं. आणि ज्योतिरावांनी ते सांगितलं ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एका अविद्येने हे सर्व आपल्याला ग्रासलेलं होतं. आणि ती अविद्या म्हणजे शिक्षणापासून आपल्याला वंचित ठेवणारे जे ग्रंथ होते त्या ग्रंथांचं दहन बाबासाहेबांनी केलं. की मनुस्मृतीच्या या सगळ्या दहनामध्ये आपण तो जो कार्यक्रम घेणार आहे त्याच्यामध्ये कन्हैया कुमार जर आले तर या रस्त्याने येणार असतील तर रमाबाईंच्या पुतळ्यावर येऊ द्या,
पुढं आंबेडकरांच्या पुतळ्यावर येऊ द्यात आणि फुलेवाड्यावर येऊ द्या आणि तिथून आपल्या कार्यक्रमाला येऊ द्या. असा काहीतरी कार्यक्रम करा. त्याच्या पलीकडची गोष्ट की मनुस्मृतीमध्ये जे बाबासाहेबांचं भाषण आहे ते वाटायचा प्रयत्न करा. 25 डिसेंबरचं जे भाषण आहे बाबासाहेबांचं, हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि डाव्यामधल्या लोकांमधला गळालेला आत्मविश्वास, तो आत्मविश्वास आणण्यासाठीची ही सभा आहे. या देशामध्ये जे परिवर्तन होत आहे ते आत्मविश्वास गहाळलेला आहे. तो आत्मविश्वास देण्यासाठी उद्याची 14 तारीख क्रांतिकारी तारीख ठरणार आहे. हे कन्हैया कुमार कोण आहेत हा भाग पुढचा आहे. परंतु या देशामध्ये 10-12 वर्षापासून या आर्य जातीवादी लोकांनी मांडलेलं थैमान, त्या थैमानाला तुम्ही फुलेशाहू आंबेडकरांचा वारसा सांगणारी माणसं बिळामध्ये बसून जर बसणार असाल तर लोकशाहीच्या गप्पा मारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. मी गेल्या 6 महिन्यापासून सुरेंद्रच्या पाठीमागे लागलो होतो. ही सभा पुण्यातच झाली पाहिजे. नांदेडला का नको, मुंबईला का नको? हे या देशाचं सांस्कृतिक शहर, हे या देशातलं ब्राह्मणांचे शहर. या शहरामध्ये सगळेच लोक मनुवादी आणि आर्यशास्त्री आहेत. या पुणे शहरामध्ये परिवर्तनवादी विचारसरणीचे ब्राह्मण सुद्धा आहेत. त्यामुळे ही सभा पुण्यामध्ये झाली पाहिजे असा आग्रह मी सुरेंद्रदादाकडे धरला. त्याने जबाबदारी घेतली सभेची. त्यांनी म्हटलं पूर्ण कार्यक्रमाचा खर्च मी करतो. हे म्हणलं दादा नाही, ही लढाई परिवर्तनाची आहे. तुम्ही फक्त पुढाकार घ्या, पुण्याचे सगळे लोक तुमच्या पाठीमागे उभा राहतील. दरम्यानच्या काळामध्ये महापालिकेच्या निवडणुका आल्या आणि आपली 6 महिन्याची सभा लांबली. सुदैवानं सभा लांबली, हे चांगलं झालं कारण आपण योग्य वेळी आलेलो आहोत. अनेक लोक म्हणताय तो कोण कन्हैया कुमार आणि त्यालाच का चर्चा ही थांबली पाहिजे. कारण उद्याच्या परिवर्तनाच्या लढाईमध्ये नक्की कोण आहे, उद्याच्या घडणाऱ्या घडामोडीमध्ये नक्की कोण आहे हे कळू द्या आमच्या समाजाला. की अशाही वाईट परिस्थितीमध्ये या पुणे शहरामध्ये 100 माणसं कन्हैया कुमाराच्या माध्यमातून खंबीरपणे उभे आहेत. कन्हैया कुमार एक निमित्त आहे, परंतु तुमच्या मनामध्ये असलेली अस्वस्थता, तुमच्या मनामध्ये असलेला जो राग, हा राग व्यक्त करणे तुमच्या पोराला कळला पाहिजे का नाही. अरे तुमचा बाप काय करतो हे तुमच्या पोरालाच कळत नसेल तर तुमचे पोरं क्रांतिकारी कसे घडतील. म्हणून उद्याच्या सभेमध्ये आमचा प्रत्येक नेता स्टेजवर असला पाहिजे आणि म्हणला पाहिजे या लढ्याचा सूत्रधार मी आहे. या लढ्याचा सूत्रधार श्याम रेगेकर किंवा सुनील यादव नाहीत, माझा बाप या लढ्याचा सूत्रधार होता. त्यासाठी आणि या इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी तरी तुम्ही उद्याच्या सभेला स्टेजवर होण्यासाठी उभा टाकण्यासाठी यावं. परिस्थितीमध्ये आपण आपले सगळे हत्यार घेऊन 14 तारखेच्या लढाईमध्ये ही लढाई ही सुरुवात आहे. आता वकील साहेबांनी म्हणल्याप्रमाणे पुढच्या वर्षभराचा कार्यक्रम आखावा लागेल. नुसतं हे आंदोलन एका दिवसाचं नाही. एक दिवस कन्हैया कुमार आला आणि गेला, नंतर काय, नंतर ही लढाई लढण्यासाठी सक्षम तेवढी यंत्रणा उभी राहिली पाहिजे. तो आता ज्यांनी दंड थोपटून भाषण केलं ते आमचे सहकारी श्याम निलंगेकर आणि सर्व कार्यकर्ते झाले. नांदेडला आमची एक मिटिंग होती दलित सेनेची. मी नांदेडला होतो आणि त्यांनी मला घरी जेवायला बोलवलं. जेवण वगैरे झाल्यावर मग त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांचे एक सहकारी होते गंगाधर सहस्रबुद्धे. म्हणलं वाचनात आलेले आमच्या, जास्त आम्ही वाचन नाही करत पण करतो, जेवढं आमच्या यांनी जमेल तेवढं करतो. म्हणलं वाचनात आलेले. ते म्हणले त्यांचा एक गौरव सोहळा करू, परंतु ते म्हणलं नांदेडला घ्या, मी येतो. लगेच उत्तर आलं नांदेडला नाही, पुण्यात घ्यायचं आहे. म्हणून त्याला नाव दिलं आहे. काय नाव दिले बघा, मनुस्मृती दहनाचे सांस्कृतिक महत्त्व. आणि हा जो शब्द आहे हा पुण्याला आपल्या बसतो. पुणेरी आहे ना आपण, भले आपण या त्या खेड्यातून आलेलो असू, परंतु हा शब्द त्यांनी ते तारलं होतं बरोबर. तो विषय चांगला होता, आम्ही पुढाकार त्यामुळे घेतला.
आणि पुढाकार घेऊन आपण थांबत नसतो. आता आम्ही जेव्हा धंद्याला काम करायचो तेव्हा आम्ही तुम्हाला बहुतेक नगरसेवक माहिती असेल 3 PM आम्ही आणलेले पुण्यात. मोहन वाडेकर, सुनील यादव, VP सिंग, IK गुजराल आणि देवे गावडा. रामेळात पासून तर माझ्या घरी पण आलेले ताडीवाल रोडला. म्हणजे काम करतो आम्ही अनेक वर्ष, पण चळवळीचं काम करतो. वळवळ करायची कुठं करायची, चळवळी. आम्ही चळवळ सोडलेली नाही सोडणार आहे. त्यामुळे हा विषय आवडला आणि या कार्यक्रमासाठी बहुतेक संदीप बर्वेंनी विठ्ठलला फोन केला वाटतं. त्यांनी लताताई बनकरांनी फोन केला आणि मग विठ्ठलने ही मीटिंग लावली. मीटिंग लावणार आहे. आपण कन्हैया कुमारला का बोलवलं त्याचं कारण आहे, तो आक्रमक आहे. तो विद्यार्थी चळवळीपासून या आपल्या सगळ्या पक्षांच्या विरोधातला येतो. तसा जातो. त्याची ती पण भाषणं आपण ऐकली जाणार. काँग्रेसमध्ये असताना सुद्धा आपण त्याची भाषणं ऐकतो. तो खरं ते सांगतो ना, त्याच्यामुळे आपण त्याला पाचारण केलं आणि त्यांनी येण्याचं. या बैठकीचं अध्यक्ष मी त्यांना एवढ्यासाठी केलं तर गंगाधर उर्फ बापूसाहेब सहस्रबुद्धे आणि दादासाहेब रोहम हे मित्र होते. मला वाटतं किती लोकांना माहिती आहे मला माहीत नाही. कारण मी जो रमाई लिहितात जे रमाई लिहितात त्या लेखकाकडून मी माहिती घेतली तर त्यांनी मला सांगितलं दादासाहेब तथा PJ रोहम साहेब आणि गंगाधर सहस्रबुद्धे साहेब यांनी त्या कार्यक्रमाला हजर होते. सर्व इथं उपस्थित बंधू आणि भगिनींनो, सगळ्यांचेच नाव घ्यायला गेलं तर वेळ लागणार म्हणून मी काही सगळ्यांचे नाव घेऊ शकत नाही, परंतु सर्व आपण येथे उपस्थित झालेले आहे. आता जी नियोजन बैठक घेतलेली आहे तर त्या बैठकीला आपण सर्व जे संस्थेचे पदाधिकारी आहेत ते सर्वजण उपस्थित राहिलेले आणि ज्यांनी आपले मनोगत व्यक्त केलेले आहे. खरोखर हे जे पोटतिडकीने शांभाऊ निलंगेकर साहेब यांनी जे पोटतिडकीने या बैठकीचं रूपरेषा आपल्याला दिलेलीच आहे आणि सुनील दादा यादव यांनी देखील आपल्याला नियोजन बैठकीचं सर्व काही सांगितलेलं आहे आणि बर्वेदादांनी सुद्धा या बैठकीचं सर्व सूत्रसंचालन केलेलं आहे. परंतु मला असं म्हणायचं आहे की आपलं जे ही बैठक आहे ही एकच बैठक घेऊन उपयोगाची नाही आहे. प्रत्येक ठिकाणी या पुणे शहरामध्ये ठिकठिकाणी या बैठका झाल्या पाहिजे आणि ह्या मनोवादित लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे हेच मी आपल्याला मनोगत व्यक्त केले. त्याबद्दल मी तुम्ही सर्वांचा आभार मानते. आता माझ्याबद्दल सर्व विठ्ठलदादांनी सांगितल्यामुळे मी काही सांगू शकत नाही आणि माझे 2 शब्द मी इथेच पूर्ण करते. जय भीम जय मा.